भाजपच्या उमेदवारांना टाकळीवाडीसह परिसरातील गावातून मोठं मताधिक्य मिळेल. राहुलदादा घाटगे. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील टाकळीवाडी इथं भाजपच्या प्रचाराचा उत्स्फूर्त शुभारंभ करण्यात आला. यावेळी गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी भाजपच्या उमेदवारांना टाकळीवाडीसह परिसरातील गावातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जनतेचा वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपच्या विजयाची नांदीच लागल्याचं चित्र दिसतंय असंही ते म्हणाले. या प्रसंगी दत्तवाड जिल्हा परिषदेचे भाजप उमेदवार मृणालिनी राजे पाटील व पंचायत समितीचे उमेदवार बाबूराव पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख चौकात आयोजित कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हलगीच्या कडकडाटानं परिसर दणाणून गेला. या प्रसंगी बोलताना राहुल घाटगे पाटील म्हणाले की चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून या भागाला सातत्यानं बळ मिळत असून त्यांचा थेट फायदा जनतेला होत आहे. या सकारात्मक वातावरणामुळे भाजपच्या उमेदवारांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळतोय. आगामी निवडणुकीत हा पाठिंबा मतपेटीतून व्यक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी संजय दादा पाटील म्हणाले, आम्ही सामाजिक कार्यात सुरुवातीपासूनच सक्रिय राहिलो आहोत. पूरग्रस्तांना मदत असो, जनहिताच्या विविध आंदोलनांमध्ये सहभाग असो किंवा केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम असो, हे सर्व प्रामाणिकपणे केले आहे. जनतेतूनच उमेदवारीची मागणी झाल्यामुळे आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो असून मतदार आम्हाला निश्चितच उच्चांक मतांनी निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आज 15 वर्षापूर्वीचं आपण जर चित्र ह्या भागातलं बघितलं, कुरुंदवाड आणि इकडचे जे काय 13 आपली गावं आहेत त्यामध्ये बघितले तर रस्ते आपले पूर्वी एकदम छोटे छोटे होते. पण चंद्रकांत दादांच्या माध्यमातून आपण जवळजवळ ह्या भागातले 49 ग्रामीण रस्ते हे 7 जिल्हा मार्गमध्ये आपण कन्वर्ट केले आणि त्याला जवळजवळ 50 कोटीचा आपण फंड लावून सगळी कामं करून कंप्लीट झाली. मग आज आपल्याला याचा उपयोग काय झाला? पूर्वी ठीक आहे, कारखान्याची पण वाहतूक असायची, ऊस असायचं, साखरेच्या गाड्या असायच्या, पण त्यामुळं बाकीचंही ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात खिद्रापूर आहे.